गोंदिया येथील सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कायम कामगारांसाठी नवा वेतन करार मोठा दिलासा देणारा ठरलाय। व्यवस्थापन आणि नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर कामगारांच्या वेतनात तब्बल 20,000 रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली आहे। हा करार 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2029 या 4 वर्षांसाठी लागू राहणार आहे। या करारानुसार वेतनवाढ टप्प्याटप्प्याने करण्यात आली असून पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 2,000, तिसऱ्या वर्षी 2,000 आणि चौथ्या वर्षी 1,000 अशी एकूण 20,000 रुपयांची वाढ मिळणार आहे। त्यामुळे सध्याचे 74,500 रुपयांचे मासिक वेतन थेट 94,500 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे। दरम्यान नव्या करारात बोनसच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे। पहिल्या 2 वर्षात 95% तर पुढील 2 वर्षात 100% बोनस देण्याचे मान्य करण्यात आले आहे। त्यानुसार अनुक्रमे 85,000, 87,000, 93,700 आणि 95,000 रुपये बोनस मिळणार असल्याचे युनियनकडून सांगण्यात आले। दरम्यान याबाबत सोमवारी सीटू भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कामगार नेते डॉक्टर DL कराड आणि युनियन प्रतिनिधी यांनी अधिक माहिती दिली। सॅमसोनाइट इंडिया कंपनीमध्ये गेले 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून आमची सीटूची युनियन आहे आणि सुरुवातीपासूनच व्यवस्थापन आणि युनियन यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध आहेत। नुकताच आम्ही त्या कंपनीमध्ये वेतनवाढीचा करार केला। त्यानुसार कामगारांना 1 जानेवारी 2026 पासून 4 वर्षासाठी 20,000 रुपये पगारवाढ मिळणार आहे। त्यांना जो महागाई भत्ता मिळतो त्याच्यामध्येही वाढ करण्यात आलेली आहे आणि ह्या काळामध्ये याच्या व्यतिरिक्त 4,800 रुपये महागाई भत्ता वाढेल। कामगारांना बोनसही 85,000 रुपयापासून ते 95,000 रुपयापर्यंत बोनस या संबंध या काळामध्ये 4 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी त्यांना मिळणार आहे। कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं कामगार आणि त्यांच्या कुटुंबियासाठी 4 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी कंपनीच्या वतीनं करण्यात येणार आहे। 10 लाख रुपयाचा टर्म इन्शुरन्ससुद्धा करण्यात येणार आहे, जेणेकरून दुर्दैवाने एखाद्या कामगारांचा जर मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला एक भरीव अशी आर्थिक मदत करू शकू। याच्याबरोबरच कामगारांना पिकनिकसाठी अलाउन्स देण्यात येणार आहे आणि कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड पूर्ण रकमेवर, पूर्ण बेसिक DAवर कपात होतो। त्यामुळे ह्या करारामध्ये कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेमध्ये दर महिन्याला व्यवस्थापनाचा 800 रुपयाचा सहभाग वाढणार आहे आणि त्यामुळं ज्यावेळेला कामगार रिटायर होतील त्यांना हायर पेन्शनचा लाभ पुढच्या काळामध्ये मिळू शकतो। ही व्यवस्थापन ह्या काळामध्ये करण्यात आलेली आहे। इथे या कंपनीमध्ये आम्ही 12% उत्पादन वाढ दिलेली आहे आणि 1 जानेवारी 26 पासून हे उत्पादन आपले कामगार देतात आहे। त्यामुळे उत्पादनाच्या बाबतीतही सकारात्मक चर्चा झाली। या कंपनीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये यशवंत सिंग साहेब हे तिथे प्रमुख अधिकारी होते, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते। त्यांच्या काळामध्ये अनेक करार अत्यंत सकारात्मक पद्धतीनं झाले। डॉक्टर रमेश तैनवाला यांचं मार्गदर्शन सातत्यानं आपल्याला मिळालं आणि आत्ता हा जो करार झाला आहे ते प्लॅन्ट हेड पंकज चावला साहेब आहेत, त्याचबरोबर बाकी त्यांचे सहकार्य त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। पंकज चावला साहेबांनी सुद्धा खूप सकारात्मक भूमिका घेतली, त्यामुळे इतका चांगला करार होऊ शकलेला आहे। तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये 27,100 रुपये वाढीचा हा करार आहे। 4 वर्षामध्ये 27,100 रुपये वाढ होणार आहे। हा ऐतिहासिक करार आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा करार आपण करू शकलेलो आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की कंपनी कामगारांना खरोखर आपला भागीदार मानते आणि कामगारही कंपनीला आपली कंपनी असं म्हणून काढतात आणि CITUनं या दोघांचे संबंध कसे चांगले राहतील याच्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले। त्यामुळं हा एक पथदर्शक असा करार आपल्याला म्हणता येईल। माझं महाराष्ट्रातल्या मालक वर्गांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही प्रचंड नफे कमवत आहात। आपल्या महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योग जे आहेत त्यांचे जर नफ्याचे आकडे जर तुम्ही पाहिले तर 5,000 कोटी, 6,000 कोटी, 10,000 कोटी अशा पद्धतीचे नफे आहेत, परंतु ते त्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्याचे लाभ देताना दिसून येत नाही। ही दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून फक्त स्वतःच्या नफ्याचा विचार न करता कामगार कर्मचारी यांचं भलं होईल या दृष्टीनं सुद्धा नफ्याचा एक हिस्सा
कामगारांना वेतनवाढीच्या स्वरूपामध्ये दिला पाहिजे, कंत्राटी कामगारांना सुद्धा वेतनवाढीच्या स्वरूपात दिला पाहिजे, अशी CITUची भूमिका आहे. पुन्हा एकदा व्यवस्थापनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी हा करार करण्यासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद. आमची कामगारांची प्रचंड एकजूट आहे. 140 कामगार पक्क्या एकजुटीमध्ये आहेत. त्या एकजुटीचा सुद्धा निश्चितपणे हा करार करण्यासाठी उपयोग झालेला आहे. त्यामुळे सर्व कामगारांचं सुद्धा अभिनंदन. सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आमची युनियन नाशिक वर्कर्स युनियन काम करते. तरी आमच्या कंपनीमध्ये 1997मध्ये युनियन लावली. तर त्यावेळेला 65 कामगार हे टेम्पररी होते. तर त्यावेळेला युनियन लावली, त्यावेळेला 65 लोकांना परमनंट करण्यात आले. त्यावेळेला आमचा पगार 1680 रुपये पगार होता. आज आमचा 8वा करार झालेला आहे. तर ह्या 8व्या कराराला आमचा 97,000 ते 1 लाखापर्यंत आज पगार वाढ झालेली आहे. तरी आज 140 लोक परमनंट आहेत. आणि आज आमचा DA पॉईंट जो आहे, आज नाशिकमध्ये सर्वात DAचा जो पॉईंट आहे पर पॉईंट तो 10 रुपयाप्रमाणे पर पॉईंट केलेला आहे. आज जो करार झालेला आहे आमचा 27,100 रुपये पगारवाढ झालेली आहे. तरी पगारवाढ झालेली आहे. तरी आज रोजी आमचा 1 लाखाच्या पुढं पगार जाईल. तरी 1 मिनिट थांबू बरं. तर आज रोजी जी आम्ही पगारवाढ घेतलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही कंपनीला प्रोडक्शन वाढ पण दिलेली आहे. 12% आम्ही प्रोडक्शन वाढ केलेली आहे. त्यामुळे कंपनीने आणि युनियनने यांच्या सहमतीने आमचा पगारवाढ ही खूप आनंदाच्या वातावरणात आणि समाधानी झालेली आहे. तरी आमचे सर्व कामगार सुखी आणि संपन्न आहेत. हा वेतन करार व्यवस्थापनाच्या वतीने पंकज चावला, धनंजय भोसले, गोकुळ शिंदे, अविनाश गडवे व सुयोग जोशी यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक वर्कर्स युनियनच्या वतीने डॉक्टर DL कराड, सीताराम ठोंबरे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे, युवराज पाटील तसेच कंपनीतील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. कामगारांची एकजूट, संघटित प्रयत्न आणि व्यवस्थापनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेत फलित म्हणून हा वेतन करार झालाय. वेतनवाढीसोबत VDA, बोनस, PF, मेडिक्लेम आणि इतर सुविधांमध्ये झालेली वाढ कामगारांच्या आर्थिक व सामाजिक स्थैर्याला मोठे बळ देणारी ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया नाशिक वर्कर्स युनियनच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.